नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे खोटं बोलण्यात अधिक इरसाल कोण, राहुल की उद्धव. मित्र हो, राहुल गांधी काँग्रेसचे नेते, खासदार सध्या महाराष्ट्रात प्रचार दौऱ्यावर आहेत निवडणुकीच्या निमित्तानं. काल त्यांचं नागपूरला भाषण झालं. त्यांनी 2 मुद्दे उपस्थित केले. एक म्हणजे मी जो संविधान सन्मान संमेलन भरवतो आहे तो अशासाठी की या देशातल्या 90% जनतेला काहीही न्याय मिळाला नाही आहे. ती अजूनही मागास आहे, दरिद्री आहे. केवळ 5% लोकांचा लाभ झालेला आहे. तर या 90% लोकांना न्याय देण्यासाठी मी झगडतो आहे, असा एक मुद्दा त्यांनी उपस्थित केला. आणि दुसरा मुद्दा असा, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रकरण काय आहे हो, याची एकदा आपण चौकशी करायलाच पाहिजे, असं ते म्हणाले. या संघाच्या उत्पन्नाचे स्रोत काय आहेत, रिसोर्सेस काय आहेत. भाजपची जी सरकार आहेत गुजरातमध्ये, मध्य प्रदेशात आणि अन्य ठिकाणी, त्यांच्याकडून पैसे घेऊन हे सेवा कार्य करतात. अशी बदमाशी कुठे असेल का? सरकारी पैशावर चालणारी ही योजना आहे. हे धादांत खोटं विधान राहुल गांधी करू शकतात. त्यांना वस्तुस्थिती समजावून द्यायला पाहिजे असं नाही, त्यांना माहिती आहे. पण सर्वसामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून वस्तुस्थिती काय आहे ते आपण पाहू. संघाचा वर्षातून एकदा गुरुपौर्णिमा उत्सव असतो. त्या उत्सवात ध्वजपूजन आणि समर्पण असतं. संपूर्ण भारतात सगळ्या शाखांवर हा उत्सव असतो आणि असतोच. सर्व स्वयंसेवक, जुने नवे, कधीतरी शाखेवर जाणारे, पण या उत्सवाला जातात आणि काही ना काहीतरी समर्पण करतात. आर्थिक समर्पण, पैशाचं समर्पण. एका बंद पाकिटात, निनावी पाकिटात आपल्याला पाहिजे तेवढे पैसे घालून ते ध्वजाला अर्पण करतात. काही लोक 1 महिन्याचं वेतनसुद्धा देतात. आत्तापर्यंत निनावी पाकिटं द्यायची, आता पाकिटावर नाव घातलं जातं. पण अशा प्रकारे स्वयंसेवकांच्या उदारतेवर संघाचा कारभार गेली 100 वर्ष चालू आहे. डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दीच्या वेळेला 1 लाख सेवा योजना संघानं सुरू केल्या. त्याला घरोघर जाऊन, स्वयंसेवकांनी घरोघर जाऊन पैसे गोळा केले. संघाच्या आत्ता ज्या वेगवेगळ्या सेवा योजना चालू आहेत त्यासाठी लोकांकडे जाऊन पैसे गोळा केले जातात, वर्गणी गोळा केली जाते. 2 भाग आहेत त्याच्यामध्ये. संघाचे जे प्रचारक आहेत, प्रत्येक जिल्ह्यात, भारतातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये संघाचे प्रचारक आहेत, त्यांचा खर्च या गुरुपौर्णिमेच्या संकलनातून होतो. आणि ही ज्या सेवा योजना आहेत त्या लोकवर्गणीतून होतो. पण सरकारकडून 1 नवा पैसा संघ घेत नाही. अशी जगात कोणतीही सामाजिक संघटना नसेल की जी आपल्या सेवा योजनांसाठी सरकारकडून 1 नवा पैसा घेत नाही. कन्याकुमारीला विवेकानंदांचं जे स्मारक आहे ते अनेकांना मान्य होतं, प्रिय होतं आणि सरकार पैसे द्यायला तयार होते. पण एकनाथजी रानडे, संघाचे स्वयंसेवक, त्यांच्याकडे हे दायित्व सोपवलं होतं, शिला स्मारक उभारायचं. ते म्हणाले प्रत्येक नागरिकाकडून मी 12 रुपये घेईन, जास्त नाही. आणि लोकवर्गणीतून ते स्मारक उभं राहिलेलं आहे. मग सरकारांनी देणग्या दिल्या तो भाग वेगळा, पण ते सरकारी पैशावर उभं नाही आहे, ते लोकांच्या पैशावर उभं आहे. 1 नवा पैसा देखील सरकारकडून घेत नाहीत. आणि संघाचे सगळे आर्थिक व्यवहार हे वेल ऑडिटेड असतात, सनदी लेखापालाकडून तपासलेले असतात. समर्पणावर कार्यभार चालतो, वर्गणीवर कार्यभार चालतो. मी शाहू महाराजांचं एक उदाहरण मला यावेळेला आठवतं.
शाहू फुले आंबेडकर अशी जी नामावली घेतात महाविकास आघाडीतले लोक आणि राहुल गांधीसुद्धा, ते हे शाहू महाराज. ते गावामध्ये फेरफटका मारत असताना समोरून एक म्हातारी बाई डोक्यावर गोवऱ्यांची पाटी घेऊन येत होती आणि तिला चालवत नव्हतं, दृष्टी अधू होती. शाहू महाराजांनी गाडी थांबवली आणि तिला सांगितलं, कुठे चाललीस? ती म्हणाली, शेजारच्या गावात माझी गिराईकं ठरलेली आहेत, त्यांना हे देते गोवऱ्या, शेणाच्या गोवऱ्या आहेत, त्या त्यांना हव्या असतात. शाहू महाराज म्हणाले, नको जाऊ, खाली टाक रस्त्यावर, तुला हे 2 रुपये घे. ती म्हणाली, अहो या कामाच्या वस्तू आहेत, माझी मेहनत आहे, रस्त्यावर कसे टाकू, मी जाऊन विकणार आहे. किती मिळतात पैसे तुला? हे 2 रुपये घे, माझ्या गाडीत टाक. ती म्हणाली, हे विकून मला 12 आणे मिळतात, माझी दृष्टी अधू आहे, बाळा तू कोण आहेस मी तुला ओळखत नाही, पण मला हरामाचा पैसा नको आहे, मला 12 आणे दे, मी तुझ्या गाडीत ओतते. शाहू महाराजांनी तिला 12 आणे दिले, 2 रुपये परत घेतले, गाडी चालू केली आणि गाडीत बसलेल्या आपल्या सहकार्यांना म्हणाले, इतका प्रामाणिकपणा आपल्यापैकी एकाच्या तरी अंगात आहे का हो, की ती म्हणते मी हरामाचे पैसे घेणार नाही, 12 आणे म्हणजे 12 आणे, 2 रुपये मला नको. संघाचे स्वयंसेवक हे हरामाचा पैसा घेत नाहीत. आता सरकारी पैसा हा हरामाचा नव्हे, पण दुसऱ्याकडून उगाचच मागायचा नाही. आत्मनिर्भरतेचा कळस म्हणजे संघ आहे आणि संघानं गेली 100 वर्ष हे दाखवून दिले की आपण जर आत्मनिर्भर झालो तर लोकांकडे मदतीसाठी हात पसरण्याची आवश्यकता नाही, आपला संसार आपण चालवला पाहिजे. अशा आत्मनिर्भरतेला तुम्ही जेव्हा उत्पन्नाचे स्रोत काय असा प्रश्न विचारता तेव्हा तुम्ही संपूर्ण हिंदू समाजाचा अपमान करता. कारण गेल्या 1000 वर्षामध्ये हिंदूंची अशी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी दुसरी निर्माण झाली नाही. तुम्ही देशभक्तीचा अपमान करता. संघाचा प्रत्येक स्वयंसेवक हा देशभक्त आहे, ही संघटना आपली आहे आणि ती चालली पाहिजे, त्याला सरकारच्या मदतीवरती अवलंबून असता कामा नये, मला जेवढं जमेल तेवढं मी देईन. राहुल गांधी, तुम्ही संघटन विद्येचा अपमान करता. हिंदूंना संघटित व्हायला कधी जमलं नाही, एडगेवारांनी ते करून दाखवलं आणि त्या संघटन विद्येचा जो काही खर्च आहे, व्यय आहे जो, तो व्यक्तिगत उत्पन्नाच्या काही भागाचं जे समर्पण होतं त्याच्यातून चाललं आहे. ही संघटन विद्या आहे, त्याचा तुम्ही अपमान करताय. तुम्ही माता भगिनींचा अपमान करताय. कारण प्रत्येक स्वयंसेवकाच्या घराच्या माता भगिनी असतात, त्यांचा पाठिंबा आहे, त्या कुरबुरत नाहीत, कशाला संघाला पैसे देता असं म्हणत नाहीत, द्या असं म्हणतात, अधिक द्या असं म्हणतात. तर त्या माता भगिनींचा तुम्ही अपमान करता. तुम्ही भगव्या ध्वजाचा अपमान करता. कारण समर्पण जे असतं ते भगव्या ध्वजाच्या पायापाशी होतं. याचे तुम्ही काय केलं असं स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना प्रश्न विचारत नाहीत. आम्ही समर्पण करतो, इतका विश्वास आहे. नेते आणि अनुयायी यांचा परस्पर विश्वास हे मोठं उदाहरण आहे. संघाच्या प्रत्येक उत्सवात शिवाजी महाराजांचं छायाचित्र असतं. राहुल गांधी, तुम्ही संघाच्या उत्पन्नाचे स्रोत काय असे प्रश्न जेव्हा विचारता आणि ही सरकारी पैशावर चाललेली संघटना आहे असं विचारता, तेव्हा तुम्ही शिवाजी महाराजांचा अपमान करता. कारण संघाचं दैवत हे शिवाजी महाराज आहे, दुसरं कोणीही नाही आहे. राहुल गांधींचा दुसरा मुद्दा काय आहे? 90% जनता या देशातली ही प्रगतीपासून बिनमुख आहे आणि तिला न्याय देण्यासाठी मी मैदानात उतरलोय. 5% लोकांकडे सगळी साधनसामुग्री गोळा झालेली आहे. अहो, हे कोणाच्या काळात झालं? स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत तुमचीच सत्ता आहे. मोदींची सत्ता गेल्या 10 वर्षातली आहे. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की आम्ही जनतेला उंच शिखरावर नेऊन ठेवलं होतं आणि मोदींनी त्यांना खाली घेतलं आणि मोदी त्यांना पददलित हे करतायत, पायाखाली कुचलतायत त्यांना, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? तसं तुम्हाला म्हणायचं नाही आहे. तुमचं म्हणणं असं आहे की पहिल्यापासून तुम्हाला असं म्हणायचं आहे, पहिल्यापासून भाजपचं या देशात
सरकार आहे आणि 90% लोकांचा विकास झालेला नाही. आता प्रश्नच निघालेला आहे. म्हणून मी एक प्रश्न अतिशय नम्रपणे राहुल गांधींना विचारतो की तुम्ही जर संघाचा उत्पन्नाचा स्रोत काय, संघ कोणाच्या पैशावर चालतो असा प्रश्न विचारत असाल तर तसा प्रश्न तुम्हाला विचारण्याचा दुसऱ्यांना अधिकार आहे की नाही? मग तुमचे उत्पन्नाचे स्रोत काय आहेत? तुम्ही वर्षातून 6 महिने परदेशात असता, ते कुठल्या पैशावर? तुम्ही नोकरी तर करत नाही, खासदार तर आत्ता झालात. मग तुमच्या उत्पन्नाचे स्रोत काय? तुमच्या नॅशनल हेरॉल्डचं प्रकरण काय? याच्या जामिनावर तुम्ही सुटलाय. नॅशनल हेरॉल्ड हे नेहरूंनी स्थापन केलेलं वर्तमानपत्र, त्याचे पैसे हडप केल्याचा तुमच्यावर आरोप आहे का? मग तुमच्या उत्पन्नाचे स्रोत काय आहे ते तुम्ही सांगा ना. आणि सोनिया गांधी हे काय प्रकरण आहे? भारताच्या नागरिक नसताना त्या पंतप्रधानाच्या अधिकृत निवासस्थानी 10 वर्ष राहिले आहेत की नाही? त्यांच्याविषयी संशय घेतला का कोणी? आणि सोनिया गांधी सोडाव, सोनिया गांधींविषयी बरंच काही बोलता येईल, पण संपूर्ण नेहरू घराण्याच्या एकंदर चारित्र्याविषयी सर्वसामान्य भारतीयाच्या मनात ज्या काही भावना आहेत त्या फार अगदी चांगल्या आहेत असं म्हणता येत नाही. संशय आहे. फक्त तो सभ्य असल्यामुळे, त्याच्यावर संतांचे संस्कार झालेले असल्यामुळे तो असं म्हणतो, चला कसा का असेना देशाच्या स्वातंत्र्यासाठी नेहरूंनी, मोतीलाल, जवाहरलाल यांनी काही ना काहीतरी केले ना, मग त्याला दुर्लक्ष करा. म्हणून तो नेहरू घराण्याची चौकशी करत नाही. तर नेहरू घराण्याची चौकशी, एकच बारीकचं उदाहरण देतो, उत्पन्नाचे स्रोत काय असं तुम्ही विचारता. नेहरू घराण्यातल्या जवळजवळ 100 लोकांना त्यांची काहीही योग्यता नसताना जवाहरलाल नेहरूंनी त्यांना वेगवेगळ्या सरकारी योजनांमध्ये चरितार्थाचं साधन म्हणून रोजगार कायमस्वरूपी दिलेला आहे. तुम्ही सत्तेतून उत्पन्नाचे स्रोत निर्माण केलेत आणि आपले नातेवाईक पोचलेत. संघाचे स्वयंसेवक असं करत नाहीत. संघ आपल्या उत्पन्नातून, सरकारकडून उत्पन्न घेत नाही, आपल्या उत्पन्नातून आपली संघटना चालली पाहिजे, ज्याने कोणाकडेही हात पसरता कामा नये, अशी स्वयंसेवकांची धारणा असते. अशी संघटना संपूर्ण जगात काही नाही. तुम्हाला या संघटनेपासून पुष्कळ काही शिकता येईल, पण तुमचे मुळातले सगळे उद्देशच भारत जोडण्याचे नाही आहेत. आणि तुमचा संघावर सगळ्यात मोठा राग आहे तो हा आहे की संघ भारत जोडण्याचं काम गेली 100 वर्ष करतो आहे आणि भारत तोडण्याचं काम या देशातल्या आणि देशाच्या बाहेरच्या अनेक शक्ती करतायत. संघाचा संघर्ष त्यांच्याशी चालू आहे आणि संघ पुरून उरला आहे. आता तर संघाचे स्वयंसेवक सत्तेवर आलेत आणि त्यांनी दाखवून दिलं आहे की आम्ही जोडण्याचं काम कसं करतो. 370 रद्द करणं अनुच्छेद हे भारत जोडण्याचं काम, काश्मीर आणि उर्वरित भारत यांना जोडण्याचं काम मोदी सरकार करताय. तुमचं दुखणं ते आहे की तुम्हाला भारत तोडायचा आहे, तुकड्या तुकड्यात त्याला वाटायचं आहे, ते तुम्हाला करता येत नाही आहे. म्हणून तुम्ही संघावर निरलगल स्वरूपाचे बेछूट असे आरोप करत असता. तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी स्पर्धा करता हे आम्हाला माहीत आहे, पण सर्वसामान्य भारतीय माणूस तुम्ही संघावर जेव्हा आरोप करता तेव्हा त्याला ते आरोप मान्य होत नाहीत आणि तो तुमची किंमत करतो की काय हा माणूस आहे, याला आपण का निवडून दिलं असं प्रत्येक भारतीयाच्या मनात येतं. तुम्ही याच्यातून काहीतरी शिका. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.